शासनाकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यात 516 पुरुषांनी वर्षभर लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांच्या आधार कार्डवर पुरुषांची नावे नोंदवून रक्कम पुरुषांच्या खात्यात जमा झाली. शासनाने ही यादी महिला व बाल विकास कार्यालयाकडे पाठवली असून या लाडक्या भावांचा शोध घेण्याचे काम विभागाने सुरू केले आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये अपात्र महिलांची नावे वगळली तरीही प्रकरणे लक्षात आली नाहीत. त्यामुळेच पडताळणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शासनाने केवायसी 31 मार्च पर्यंत मुदत दिलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 6,92,563 असे पात्र लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत आहेत. परंतु त्यामध्ये एक साधारणतः 68,616 हे KYC मध्ये रिजेक्ट झालेले लाभार्थी आहेत. जेव्हा KYC झाली होती त्यामध्ये नजरचुकीने बऱ्याचशा महिलांकडनं काही बाबी चुकलेल्या आहेत, अनावधानाने त्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या KYC चुकल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा KYC मेल म्हणून आपल्याकडे एक डेटा आलेला आहे. त्या डेटाचं जेव्हा आम्ही व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की ही जी चूक झालेली आहे ती महिलाच आहे आधार कार्डवर, परंतु जेंडर जे तिचं फिमेलचे टाकायचं होतं त्या ठिकाणी मेल टाकण्यात आल्यामुळं ती मेल म्हणून दिसत आहे. त्यामुळे यामध्ये लाडके भाऊ आले असतील असं तर आम्हाला काही वाटत नाही, परंतु तरी आम्ही आमच्या स्तरावर याची पडताळणी करत आहोत. आणि या अनुषंगाने माझं आव्हानसुद्धा आहे सर्व महिलांना ज्यांची KYC चुकली होती किंवा बऱ्याचशा महिला या कार्यालयात येऊन गेलेल्या होत्या, त्या अनुषंगाने 6 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय निघालेला आहे आणि त्यामध्ये ज्यांची KYC चुकलेली आहे अशा सर्व महिलांना पुनश्च KYC दुरुस्त करण्यासाठी शासनाने 31 मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जी चुकलेली KYC ती दुरुस्त करून घ्यावी. साधारणतः 450-500च्या जवळपासचा तो आकडा आम्हाला दिसत आहे, ज्यामध्ये मेल KYC दिसत आहे. त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. हे जितके KYC चुकलेले सर्वांचे लाभ थांबवण्यात आलेले आहे. यांची पडताळणी करूनच पुढील लाभ देण्यात येतील.